एक फॉर्मॅलिटी म्हणून ओळख करून द्यायची झालीच, स्पोर्ट्समन म्हणून करून द्यायची की एक सोशल वर्कर म्हणून, एक यूट्यूबर म्हणून, की खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा. मला तुम्ही ऑलराऊंडर म्हणला तर मला आवडेल. व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे आणि त्याच्यातच आलेला कृष्णाचा फोटो. रिंकू ह्या कोल्हापूरला एका कार्यक्रमासाठी आले होते. आम्ही भेटलो होतो आणि आम्ही महालक्ष्मी मंदिरात भेटलो होतो. पण तसं खरंच काय नाही, मी तुमच्यावर का खोटं बोलणार मी खरंच तसं काय नाही. आता इथं सगळ्या डेप्थ मध्ये म्हणजे मी असून कुठं बोललेलो नाही आहे. तुमच्या इथं सगळ्या डेप्थ मध्ये कॉन्व्हर्सेशन झाले या बाबतीत. कृष्णराज महाडिक धनंजय महाडिकांचा मुलगा नसता, कदाचित सिमिलरच राहिलं असतं. ग्रोथ व्हायला फक्त टाइम लागला असता. आमच्या परिवाराचा इतिहास तर तसा खूप मोठा आणि आता साहेबांच्या माध्यमातून तो संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पसरलाय आणि आता महाराष्ट्रभरची सुरुवात झाली. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की खूप कमी वेळात मी खूप मोठं इम्प्रेशन तिथल्या लोकांमध्ये क्रिएट करू शकलो. एखादा युट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर तो असं कधी त्याच्या डोक्यात येईल का की आपण ट्रकमध्ये टाकून म्हैस आणावी आणि कोणाला तरी आपण द्यावी, हे सुचलं कसं? घरीच ठेवायला आणले ती म्हैस. आणि आमच्या इथं म्हणजे मम्मी ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा वेगळा असं काय नाही. जे झालं ते तिथं झालं. ती पहिली बघून शॉकच होती आणि मला ती म्हणली ना त्या काय तर उद्योग करत असते. मला मॅनिफेस्टेशन वर्ड माहित असेल. माझं मॅनिफेस्टेशन एवढं स्ट्रॉंग आहे की एखादी गोष्ट मी आता जर ठरवली, मला लिटरली ते एंडला कसं होणार म्हणजे हाऊ इट इज गोइंग टू टर्न आउट हे मला दिसतेच लिटरली. मुलाच्या हनीमूनला फुल फॅमिली जायचं, हा काय प्रकार आहे? मी मुद्दाम ते फनी करण्यासाठी किंवा एंटरटेनिंग करण्यासाठी, पण आम्हाला खरं वाटतं ना ते पण. नाही, कन्फ्युजन परत करणार नाही मी. कृष्णराज महाडिक 2025 मध्ये लग्न करणार का? माझं लग्न होईल पण आणि नाही पण मला माहित नाही ते होणार का. असं कसं? ह्या वर्षी म्हणतोय, ह्या वर्षी नाही होणार माझं. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत. आज पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत कृष्णराज महाडिक. कृष्णराज, स्वागत. थँक्यू सो मच श्वेताजी. खरं तर ओळख काय करून द्यायची कृष्णराज महाडिकांची? बरं, पण जर एक फॉर्मॅलिटी म्हणून ओळख करून द्यायची झालीच तर मग मीच तुम्हाला विचारते की एक स्पोर्ट्समन म्हणून करून द्यायची की एक सोशल वर्कर म्हणून, एक यूट्यूबर म्हणून, की खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा, असं यापैकी कुठली करून दिली तर आवडेल? नाही, खरं आहे की मला खूप यंग एजमध्ये खूप साऱ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ते उपलब्ध मला होत गेले टाईम. आणि माझी प्रत्येक क्षेत्रात, जसं तुम्ही म्हणला की स्पोर्ट्स असेल, सोशल मीडिया असेल, आज मी खासदार साहेबांबरोबर राजकीय क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करतोय, तर ह्यामधले माझे सगळे एक्सपिरियन्सेस म्हणजे खूप शिकायला मिळाले ह्यामधून. त्यामुळं तसं काही नाही, मला तुम्ही ऑलराऊंडर म्हणला तर मला आवडेल. वा, क्या बात. म्हणजे हे सगळंच म्हणायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे पण आणखीन काय काय विशेषणं जोडली जातील पुढच्या काळामध्ये, यासाठी सुद्धा शुभेच्छा. खरं तर हो, थँक्यू. बरंच काय काय म्हणजे काय आमदार, खासदार, बरंच काय काय जशी, तर त्याच्यासाठी शुभेच्छा. बरं, आता व्लॉग्स बरेचसे, खूप असंख्य, रोज नवनवीन, म्हणजे लोक अक्षरशः वाट बघत असतात की अरे बरेच, म्हणजे मध्ये जर काही गॅप पडला तर मग काही आलं नाही, कृष्णराज महाडिकचं काही पोस्ट नाही, काही हे नाही. तर पहिला ब्लॉग कुठला होता? अगदी पहिला कुठल्या भाषेत? अगदी पहिला नाही, नॉर्मल. ओके, अगदी पहिला म्हणताय का तुम्ही? खरं तर फर्स्ट एव्हर व्लॉग. ऍक्च्युली थँक्यू सो मच फॉर आस्किंग दिस क्वेश्चन, कारण मला कुणीच विचारले नाही, मला आज पण कुणी विचारलेलं नाहीये. म्हणजे हाऊ युट्यूब स्टार्टेड असं विचारतात. मी जेव्हा इंग्लंडमध्ये होतो, जेव्हा रेसिंग करत होतो, तेव्हा आमचं कसं होतं की महिन्यातले 2 आठवडे आम्ही ट्रॅकवरती असायचो आणि 2 आठवडे आम्हाला एक्सरसाइजिंग किंवा सिम्युलेशन ह्यावरती टाइम स्पेंड करायला लागायचा. त्यामुळे जे सिम्युलेशन एक्सरसाइजिंगचे जे 2 आठवडे होते त्यामध्ये फ्री टाइम पण असायचा टू स्टडी किंवा लर्न न्यू थिंग्स किंवा डू एनिथिंग. आणि त्यावेळेस मला माझ्या आईने सांगितलं होतं की तुझ्याकडे जो थोडा फ्री टाइम आहे त्यामध्ये यू स्टार्ट समथिंग न्यू, ट्राय समथिंग इन सोशल मीडिया, कारण ते आताचं ट्रेंडिंग टॉपिक आहे. म्हणजे हे कधीच सांगतो मी तुम्हाला, 2016-17 सांगतोय. ओके, म्हणजे आईने डोक्यात भरवलंय हे मम्मीने? हा, मम्मीने म्हणले की फ्री टाइम मध्ये सोशल मीडियासाठी काय करता येते का, असं तू बघ. पण तेव्हा एवढं हे होतं, चलती होती एवढ्या सगळ्या सोशल मीडिया? सुरुवात होती मला वाटते. म्हणजे तेव्हा असं युट्यूब वगैरे, मी तर युट्यूब व्हिडिओज बघायचो पण नाही तेव्हा. युट्यूब प्लॅटफॉर्म पण असा मम्मी बघत होती? नाही, मम्मी पण कोणच नाही, बट शी जस्ट हॅड मला वाटतं तिचं असं विजन असेल कदाचित की सोशल मीडिया तर ट्रेंड होत चाललंय. त्यांनी तुमचे गुण ओळखले असेल की कृष्णराज हे करू शकतो म्हणून सजेस्ट केलं असेल.
तसं कदाचित मी म्हणणार नाही, कारण मी आजपर्यंत जे काय ऐकत आलोय, मम्मी डॅडीच हे इकडं आम्हाला सांगतात की कृष्णा असं करू शकेल आम्हाला वाटलेलं. अरे बापरे, असं उलट आहे. तर तेव्हा तिने सजेस्ट केलं आणि मी सहज माझ्या लाईफस्टाईलवरती, म्हणजे मी इंग्लंडमध्ये जसं राहतोय, मी कुठं राहतोय, एक्सरसाइज कधी करतोय, रेसिंगचं शेड्यूल कसं असतंय, ह्याच्यावरती एक व्हिडिओ केला होता. ओके. दॅट वॉज इन दॅट पॉप्युलर, म्हणजे त्याला फक्त 10-20 हजार व्ह्यूज कदाचित तेव्हा आले असतील, विच वॉज स्टील गुड फॉर दॅट टाइम. पण तेच अकाउंट आता पुढे कॅरी फॉरवर्ड झालंय ना. हा डेफिनेटली, म्हणजे आय वुड से की सुरुवातच असते शेवटी. बरोबर आहे. म्हणजे कॉन्टेंट बदलला इंडियाला आल्यानंतर, पण सुरुवात डेफिनेटली तुम्ही जे म्हणला की फर्स्ट एव्हर व्हिडिओ हा मम्मीनी सुचवला आणि त्यामुळे मी तिथं केला, आणि त्याला जे एडिटिंगचं वगैरे जे एफर्ट्स आहे. बरं, मग मम्मीनी सजेस्ट केलं त्यामुळे इथपर्यंत सक्सेस मिळालाय, म्हणून डीपीला मम्मी सोबतचा फोटो आहे का? इथपर्यंतचा किंवा ह्या क्षेत्रातला नाही, माझी आई इंस्टाग्रामवरती. हा, माझी आई माझं संपूर्ण म्हणजे विश्व आहे. जे काय आम्ही आजपर्यंत कमवले मिळवले हे आमच्या आई वडिलांमुळे आहे. आणि फक्त या क्षेत्रात नाही, आम्ही काहीही केलं आयुष्यात, आम्ही नेहमी हे आमच्या आई वडिलांबरोबर डिस्कस करतोय, त्यांना सांगतोय, आणि त्यातनं ते पण इनपुट्स देतात. त्यामुळं डेफिनेटली म्हणजे मम्मीमुळं ह्याच्यात नाही, आम्ही आयुष्यात जे काय केले ते आमच्या आई वडिलांमुळे केलं. सगळं डिस्कस करता कधी डिस्कस, म्हणजे तुम्हाला एकत्र वेळ मिळतो कधी? कारण एकाच कधीतरी ब्लॉगमध्ये तुम्ही सांगितलं होतं की सगळ्यांना एकत्र जमवून आणायला फार, म्हणजे फायनली आम्ही जमलो एकत्र वगैरे वगैरे असं. मग कारण नाही, म्हणजे डिस्कशन इन द सेन्स की दरवेळेस फॅमिली डिस्कशनच होते असं नाही आहे. जर एखादी गोष्ट मला जाऊन बोलायची असेल तर मी डॅडींची पण वेळ आता आम्हाला मिळणं खूप कठीण झाले, पण म्हणजे इंडिव्हिज्युअली जाऊन पण डिस्कशन्स असतात. पण आय मेक इट अ पॉईंट की म्हणजे एखादी गोष्ट जर माझी असेल आणि आम्ही 5 जण एकत्र जरी नसलो तरी आय कॉल देम, मी इंडिव्हिज्युअली सगळ्यांना भेटून वगैरे असते. आता 7. अरे हा, आता म्हणजे आता जर वैष्णवी मंजिरी वहिनींनी बघितलं म्हणजे अजून 7 झालेत, अजून तुम्ही मी तुम्हाला काय सांगतो, आम्ही करत नाही जेव्हा कुठं रेस्टॉरंटमध्ये जायचो ती सवय लागलेली, टेबल फॉर 5, 5 जणांसाठी. आता ते 7 जण झाले आणि आता अमरेंद्र आल्यापासून 8 झाले. बरं, अमरेंद्रवर ना सारखं म्हणजे मुंबई किंवा आणखीन कुठे आउट ऑफ कोल्हापूर असताना किती वेळा व्हिडिओ कॉल होतो शुगरसाठी. आम्ही त्याला व्हिडिओ कॉल केल्याशिवाय, त्याला बघितल्याशिवाय मी तर झोपायला पण जात नाही. मी काय, आमच्या घरातलं कोणीही किंवा सकाळी उठल्यावर तर त्याला आम्हाला बघायलाच लागते, कारण त्याच्याशिवाय आमचा दिवसच जात नाही असं झालं आता. बरं, आता अमरेंद्र पण चांगलं कॉन्टेंट द्यायला लागला, कॉन्टेंट क्रिएट करायचं. तर अख्ख्या सगळ्या फॅमिलीमध्ये आता किती 7 जण ना, अमरेंद्र धरून 8. सगळ्यात बेस्ट कॉन्टेंट कोण देत आहे अख्ख्या फॅमिलीमध्ये? काय आहे, आमच्या म्हणजे काय, प्रत्येक फॅमिली मेंबरचा एक चाहता वर्ग निर्माण झाला. तर आत्ताच्या ह्याला म्हणजे काय, ते बदलत राहते. आधी कधी आयडी होती, आधी मम्मी असायची डॅडी. आत्ताच्या ह्याला ट्रेंडिंग वैष्णवी वहिनी आणि अमरेंद्र आहेत. ओके. म्हणजे कॉन्टेंट देते इन द सेन्स काय आहे की आम्ही कधी कॉन्टेंट क्रिएशनच्या ह्यानी कधी काहीच केलेलं नाही. म्हणजे स्पॉन्टेनियस असतं. जसं आपण आता बसलो ना, तसं आम्ही जर फुल फॅमिली किंवा मी वहिनी बसलो उदाहरणार्थ आणि काहीतरी फनी कॉन्व्हर्सेशन चालू झालं असेल, मी लिटरली फक्त फोन काढतोय आणि चालू एवढं. कारण तुम्ही कदाचित काही रील्स बघितला असाल, मी अमरेंद्रला सहज विचारतोय तुझी मम्मी तुला वाईट शिकवते का चांगलं शिकवते, ते एकदम नॅचरल आहे. म्हणजे देयर इज नथिंग स्क्रिप्टेड. त्याच्यातनं कधी काय कसा कॉन्टेंट मिळेल तुम्हालाही एक्सपेक्ट नसतं की कॅमेरा ऑन केल्यानंतर आपल्याला व्हेरी ट्रू काही मिनिटांमध्ये काय कॉन्टेंट मिळणार आहे. खरं. मग ह्याच्याच सगळ्या जीवावरती तुमचं हे जे युट्यूब चॅनल किंवा काय इंस्टाग्राम, म्हणजे ही सगळी प्रसिद्धी मिळाली आहे, त्याचं काय म्हणजे क्रेडिट फक्त कृष्णराज महाडिकला नाही? नाही, मी तर कसल्याच टाईपचं क्रेडिट घेणार नाही. म्हणजे नाव फक्त कृष्णराज महाडिक, नाव फक्त मी आहे. खरं तर ह्यामधले की प्लेयर्स म्हणजे कॉन्टेंट ऍक्च्युली वाईट गेट्स एंटरटेनिंग, ह्यातलं नंबर 1 रिझन माझे मोठे भाऊ आहे पृथ्वीराज. अच्छा. म्हणजे आता जरी मी सांगितलं की वैष्णवी वहिनी आणि अमरेंद्रचं जास्त फनी असल्यामुळे थोडं आता जरा पॉप्युलर झालेत ते, पण खरा आमचा म्हणजे ऑथेंटिक सगळ्यात बेस्ट कॅरेक्टर हे पिंदा आहेत. असं का? म्हणजे पिंदाचं काय, ऍक्च्युली ही इज गॉट व्हेरी गुड ह्युमर. म्हणजे त्यांना लोकांना एक हसवण्याचं खूप त्यांची एक चांगली बोलण्याची स्टाईल आहे ना, थांबून विचार करून चेष्टा मस्करी. म्हणजे पिंदाला तुम्ही जनरली जरी भेटला ते चेष्टेतच बोलतोय दादा, म्हणजे इकडं तिकडं काय नाही. आणि त्याच्या अपोजिट विषय आहे की खूप कमी एकदम ऑपोजिट. म्हणजे फायर अँड आईस कसं असते, पिंदा इज फायर आणि विश्वराज हे आईस आहेत. बरं, आणि स्वतःबद्दल
मी काय दोघांचं एक मिक्सचर आहे म्हणून आता. म्हणजे असं की शेंडेफळ नेहमीच असं असतं म्हणजे नाही तसं आमच्यात नाही खरं तुम्हाला सांगतो. आमच्यात म्हणजे लाड म्हणता ना तुम्ही. हा म्हणजे की एक म्हणतो ना नटखट टाइप्स आणि हा नटखट आहे मी तसा म्हणजे असीन आणि ममाज बॉय तिघांपैकी कोण आहे? ममाज बॉय मधले भाऊ आहेत विश्वराज. अच्छा, म्हणजे शेंडेफळ तुम्ही जसं म्हणताय की जास्त प्रेम मिळते किंवा काय ना तसं दोन्ही मम्मी डॅडी दोघांचं पण सगळ्यात जास्त प्रेम हे मधल्या भावांवरती 100%. बर मग असं हे मग तुम्ही अहो कम्प्लीट म्हणजे तुम्हाला सांगतो आम्हाला आता सणावाराचा आम्ही एकत्र जेव्हा येतोय संध्याकाळी आजी मम्मी काय तर कुचकरून खायला घालणे पोळी किंवा काही ते फक्त विजदाला. विश्वराज यांना कुचकरून चारलं जाते. अरे बापरे, हे कधी आम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलं नाहीये. हा ते दिसेल ते पण मी जरा त्यावेळेस कदाचित कॅमेरा नसतील किंवा सगळे खाण्यात बिझी असतील. दे जरी म्हणलं तरी मला मिळणार नाही पण मम्मी विश्वाला कुचकरून चारणार. म्हणजे या व्हिडिओच्या म्हणजे हा प्रोग्राम बघितल्यानंतर म्हणजे दाखवा म्हणजे 100% मम्मीला पब्लिश करणार मग हे स्वतः. त्याच्यानंतर जर चेंजेस झाले तर त्याच्यावरती व्हिडिओ नक्की पाहिजे. हो 100%. बरं आणि आता म्हणजे तुम्हाला तर माहितीच एक्सपेक्ट असणारच की काय विचारणार काय नाही हो, की बाबा हा बोला, विषय बोला. आला नाही तर कसं होईल आपलं इंटरव्ह्यू. तर एकतर काय म्हणतो आपण व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे. हा. अरे होय बरोबर त्यात आणि बातमी लागली ती मला पण डोक्यातच नाही. बघितलं हे लक्षात तरी आलं होतं मला का माहित पण की नव्हतं. व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे त्याच्यात तुमचे काय न्यू इयर रिझोल्युशन्स जे तेव्हा तुम्ही सगळ्या फॅमिलीला साहेबांनी एकत्र घेऊन बोलले तेव्हा, बसलात बरोबर. तेव्हा त्यांनी बोललात की या वर्षी कृष्णाचं लग्न करायचंय. आणि त्याच्यातच आलेला कृष्णाचा फोटो झालं लफड तिकडेच झालं ना गडबड. मग लोकांना दोष देऊन काय उपयोग आहे की अफवा आहे तमकय चमकय. लोकांना का दोष देणार तुम्ही? नाही मी खरं आता तुम्हाला पूर्ण सिच्युएशन सांगू का अजून काय पुढचं नाही नाही मी काहीच बोललेलं. मी एक जनरल क्वेश्चन विचारला तर तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. सिच्युएशन सांगा कंडिशन तुम्हाला सांगा थोडंसं म्हणजे कॉन्टेक्स्ट देऊन सगळं सांगतो. पहिली गोष्ट तर रिंकू ह्या कोल्हापूरला एका कार्यक्रमासाठी आले होते. बरं. त्या कार्यक्रमाच्या नेक्स्ट दिवशी ते जायच्या आधी आम्ही भेटलो होतो आणि आम्ही महालक्ष्मी मंदिरात भेटलो होतो. तर तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो आणि तिथं भरपूर जण आमच्या दोघांबरोबर पण फोटोज तिथं काढत होते. म्हणजे एखाद आमच्या फ्रेंड्सचा पण फोटो तिथं काढला होता. म्हणजे कदाचित माझ्या ऑफिस पेजनी तो पोस्ट केला असता तर हा फोटो व्हायरलच झाला नसता कदाचित. पण आमच्या मागे पडला असता. हा एक्झॅक्टली म्हणजे त्याचं काय झालं नसतं. पण तिथं आमच्या दोघांचा एक फोटो काढला होता आणि माझ्या ऑफिस टीमकडून माझ्या रोजचं जे काय मी काय करतोय ते माझ्या ऑफिस टीम पोस्ट करत असते सोशल मीडियावरती. तर त्यांनी तो फोटो पोस्ट केला. मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो तसं काहीही नाहीये. म्हणजे ह्याचं खूप मोठ्या अफवा पसरवल्या चालल्यात. पण मग आज एक अशी जी छान बातमी होती छान अशी म्हणजे क्रिस्पी केलेली की बाबा जे तुम्ही म्हणताय तसं अजिबात जर नाहीये तर मग उलट्या अर्थाने जी बातमी होती ती तुम्ही पोस्ट केली होती तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती. नाही कुठली? हा की आता मी ते सांगू शकत नाही पण एक तुमच्या स्टोरीला हे बघितली होती त्यात मी हे टाकलेलं की मी क्लिअर केलेली ही गोष्ट की तसं काही नाहीये असं टाकलेलं. नाही तुम्ही तुमचं कोणतंही त्याच्यामध्ये वक्तव्य नव्हतं किंवा एक्सप्लेनेशन नव्हतं किंवा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये दिसत नव्हता. जी बातमी दुसरे कोणी दाखवली होती ती तुम्ही पोस्ट केली होती. नाही शक्यच नाही. नाही 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 काय तर चुकून झालं असेल कदाचित. बरं ठीक आहे आपण नंतर त्याचा मार्क काढूया त्याचं काय झालं नेमकं ते काढूया. पण करूया कंटिन्यू करतो स्टोरी. तर तो फोटो ऑफिस पेजकडनं पोस्ट केला गेला आणि त्याच्यावरती भरपूर म्हणजे काही कॉमेंट्स वगैरे येत गेले आणि ते न्यूजला दिसायला चालू झालं. पण तसं खरंच काय नाही. मी तुमच्यावर का खोटं बोलणार मी खरंच तसं काय नाही. आणि काय नाही मग त्यानंतर हे भरपूर सारे फोन कॉल्स वगैरे आता यायला चालू झाले की अरे काय चाललंय सगळं. तर मी सगळ्यांना क्लिअरली सांगितलं मी पहिल्यांदा त्यांना भेटत आहे. मी कधी भेटलेलो सुद्धा नाही. हो चांगले मित्र आहात असं तुम्ही लिहिलंय त्याच्यामध्ये. नाही म्हणजे बोललोय हो आधी आम्ही फ्रेंड्स आहे असं सांगितलं. आम्ही भेटलो पहिल्यांदा. बरं. हा तर त्याचं ते हळदी कुंकू आणि काय 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 सगळ्यांनी काढले होते. बरोबर. ते पोस्ट म्हणजे जे रुमर्स ज्या अफवा पसरल्या त्या वाचून काय वाटलं म्हणजे काय त्याच्यावर हसू आलं का काय टेन्शन आलं काय झालं? सुरुवातीला जेव्हा 1-2 दिवस आले तेव्हा हसू होतं. त्यात मला असं खूप म्हणजे एम्बॅरेस फील झालं. म्हणजे नॉट इन असं बॅड वे असं काय पण काय असल्या थोड्या बातम्या बाहेर जाणं कदाचित माझ्यासाठी पण चांगलं नाही त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. कुठं भविष्यात अजून त्याच्यावरती काही वेगळी चर्चा नको. म्हणूनच मी खास करून म्हणजे तुमच्यावरती पण ते क्लिअर करत आहे की प्लीज असं काही म्हणजे मिसअंडरस्टँडिंग
नको बरं असावी. मग हे या सगळ्या अफवा पसरल्यानंतर रिंकूशी काय कॉन्टॅक्ट झालाय? माझा नाही, एक मेसेज फक्त मी त्यांना केला की अशी अशी न्यूज लागत आहे, पण हां. म्हणजे फक्त काळजीपूर्वक तुमच्या घरात त्यांना वगैरे कदाचित कॉल्स वगैरे येत असतील, अच्छा, त्यामुळे एवढंच, बाकी काय एवढंच बोलणं झालं. ओके, बरं. आता जेव्हा बरेचसे व्लॉग्स, ठीक आहे, चला एक्सप्लेनेशन दिलेत न्यूज 18 लोकमतच्या प्लॅटफॉर्मवरती, हा. विषय तो इथं संपला. सगळ्यात डेप्थ मध्ये, म्हणजे मी असून कुठं बोललेलो नाही आहे, बरं. तुमच्या इथं सगळ्यात डेप्थ मध्ये कॉन्व्हर्सेशन झाले या बाबतीत. अच्छा, प्रत्येक व्लॉग तयार करताना त्याचा व्हिडिओ घेताना आता जो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतो, जो होस्ट असतो, तो ना कॅमेऱ्याच्या समोर असतो. हो. मग तुमच्या हातात कॅमेरा असतो आणि तुम्ही मागे असता, तुमची कॉमेंट्री चालू असते आणि दिसताना समोर वेगळी, म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर्स दिसत असतात. असं हे कसं काय? असं का? ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर सुरुवातीपासनं मी तेच करत होतो. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली की मी स्वतःच शूट करायचो, म्हणजे आय डिड नॉट हॅव समवन हू कुड शूट. तर तो एक ट्रेंडच सेट झाला बेसिकली. म्हणजे काय, मी जेव्हा सुरुवात पण केली ना, तेव्हा असे व्लॉगर्स मराठीमध्ये करणारे जास्त नव्हते. आता बरेच जण आलेत, पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा व्लॉगिंग हे जी स्टाईल आहे ते होत नव्हती. आणि कसं आहे, व्लॉगिंग इज व्हेरी काय म्हणतात त्याला, म्हणजे इट्स वर्सटाईल, इट इज म्हणजे त्यात काही परफेक्शन नाही आहे. कसंही असू हा, शकतं. ते कसंही असू शकतं. त्यामुळे मी रॅन्डम क्लिप्स मग त्याला काय कॅमेरा हँडिंग स्किल पाहिजे किंवा काय असं काही नाही गरज. म्हणजे ऑब्व्हियसली मी थोडंसं माझी व्हिडिओग्राफीमध्ये, सिनेमॅटोग्राफीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला, तसं मी शिकलो थोडंफार. म्हणजे मी थोडे ऑनलाईन कोर्स वगैरे केले, पण त्याला काय असं स्किल सेट पाहिजे असं काही नाही. एडिटिंगला वगैरे डेफिनेटली येस, पण तो ट्रेंड सेट झाला आणि मग तिथून पुढे मी तसंच कंटिन्यू केलं. कारण व्लॉग शेवटी हा एक असा पॅटर्न आहे की वेन यू डू इट युअर सेल्फ, म्हणजे तुमचं पर्स्पेक्टिव्ह दाखवायचं आहे, तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवायचं आहे. दॅट इज व्हॉट व्लॉगिंग इज. मी जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तू एक कॅमेरा धर आणि आम्ही खेळतो आणि तू आता व्हिडिओ कर, तसं ते नाही होऊ शकत. जरा नॅचरल वाटत नाही ना, म्हणजे नॅचरल होत नाही. एक्झॅक्टली. पण मग लोकांना जर कृष्णराजला बघायचं असेल तर मग कसं काय? कारण मग कॅमेरा तर हातात कृष्णराजचा असतो आणि बाकीचे लोक दिसत आहेत. मी तुम्हाला एक खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, आणि मी आय हॅव नेव्हर रिव्हील्ड दिस, मी फर्स्ट टाइम हे कुणाला तर सांगत आहे की मला फोन काढून सोशल मीडियावर बसणे किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करायला पाहिजे आणि आपलं हे काहीतरी लाईफस्टाईल दाखवा, मी असं कधीच नव्हतो. मला अजून सुद्धा तुम्हाला सांगू, मला ते इंस्टाग्रामवरती आता मी जे काय पोस्ट करतोय, मला म्हणजे टीम, आता माझी टीम पण चांगली आता बिल्ड झाली सोशल मीडियाची, देयर इज अ लॉट ऑफ पीपल हू वर्क विथ मी. तर आय एम नेव्हर द काइंड ऑफ पर्सन की कॉन्शियसली सोशल मीडियावरती मला काम करायचं आहे आणि लोकांना हे आपण दाखवलं पाहिजे, असं कधीच नाही. म्हणजे तुम्ही माझा कॉन्टेंट पण जर बघितला, मी नॅचरली काहीतरी प्रोजेक्ट्स हाती घेतोय. हा, बरं, म्हणजे तेच मला विचारायचं आहे की असं हे काही लोकांना दाखवायचंय किंवा काय असं काही ठरवलेलं नसतं. मग कोल्हापुरातल्या त्या कचरा कर्मचाऱ्यांचा प्रश्न दाखवायचा होता, सांगतो हे की ते, तुम्हाला. नाही, आता मी युट्यूबर म्हणून ओळखला जातोय ना तिथं, त्यामुळे मी जे काही प्रोजेक्ट्स करतोय ते मी आता युट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता युट्यूबच्या आधी पण काम करत होतो, पण कसं आहे, आता एक लोकांना हे झाले की मी जे काय माझ्या आयुष्यात किंवा काही कामकाज करतोय ते त्यांना बघायला आवडते. म्हणजे तुम्ही खास करून आता जे कचऱ्याविषयी बोललात, माझे सोशल ऍक्टिव्हिटीज तर खूप लोकांना बघायला आवडतात. मी रिसेंटली एक म्हैशीचा, जर तुम्ही तो व्लॉग बघितला असाल, यायचंय त्याच्यावर. हा, तो एक आहे. वेस्ट मॅनेजमेंटचा आहे. आमची एक आजी होत्या ज्यांना घरातनं बाहेर काढलं होतं, तो. तर आणि हे सगळं शक्य काय आहे, माझ्या रेव्हेन्यूमुळे शक्य आहे. म्हणजे माझ्या व्ह्युअरशिपमुळे, माझ्या लोक जे माझं बघतात त्यामुळे ते शक्य होते. त्यामुळे मला तसे प्रोजेक्ट सुचतात, त्यामुळं मी त्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय. त्यामुळे शेवटी त्यांच्यासाठीच मी, म्हणजे व्ह्युअर्ससाठीच हे करण्याची सुरुवात झाली आणि आता ते चालू आहे. बरं, म्हणजे हे काय असं ठरवलेलं नव्हतं की आपल्याला असे व्लॉग्स करायचे आहेत, की आपल्याला असे कंटेंट क्रिएट करायचं आहे, अशा पोस्ट करायचे आहेत की जेणेकरून आपले फॉलोअर्स वाढतील? नाही, कधीच नाही. तुम्ही हे पण बघा, मी ते आता सबस्क्राईब वगैरे आहे ना, की सबस्क्राईब टू माय चॅनल किंवा फॉलो, हे त्या टीम आता नवीन आणलंय म्हणून ती म्हणायला लावतात. मी ते, तुम्ही जर माझे जुने ब्लॉग, पण लोकांना वाटतं कृष्णराज महाडिक सांगतात आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा. शेवटी ते एक एंगेजमेंटचा पार्ट आहे. त्यामुळे म्हणजे त्यांचा आता सोशल मीडियाबद्दल अभ्यास आहे, ते सजेस्ट करतात काही गोष्टी. पण तुम्ही माझा जर जुना कॉन्टेंट बघितला, मी कधी आज पण म्हणलेलं नाही की फॉलो करा किंवा माझ्या पेजला कॉमेंट करा, असं कधीच नाही. हे आता कुठे तर चालू. पण बाकी तुमच्या फॅमिली मेंबर्स पण तुमचं सगळं हे शेअर करत असतात, सगळ्या लिंक्स, किंवा जेणेकरून जास्तीत जास्त, मम्मी आमच्यात प्रॉमिनंटली सगळ्यात जास्त करते. जास्तीत जास्त लोकांनी ते बघावं आणि कृष्णाला पाठिंबा मिळावा असं वगैरे काय, म्हणजे एक प्रकारे
काय म्हणतो राजकीय क्षेत्रात त्याचा फायदा? नाही हो, कुठं राजकीय क्षेत्रात. आता मी जेव्हा सुरुवात केली इन 2021, तर तिथून म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा राजकारणाचा आणि माझा काही संबंध नव्हता. मी राजकारणात खूप नंतर आलो, म्हणजे खासदार साहेबांची राज्यसभा झाल्यानंतर मला वाटतं एक वर्षभराने मी थोडंसं ॲक्टिव्हली त्यांच्यावर तिथं मतदारसंघात वगैरे फिरणं, काम करणं, लोकांच्यात जाणं ते चालू केलं. पण त्याचा म्हणजे सोशल मीडियाचा आणि राजकारणाचा असा काय कधीच संबंध नव्हता. बरं, पण मग हे इनबिल्ट काय म्हणतो ती इच्छा आहे की बाबा समाजासाठी काम करायला पाहिजे किंवा काय ते दिसतंच की बाबा काय गुण असतात एखाद्या माणसामध्ये, तो काय करू शकतो, त्याचे काम काय आहे त्याच्यावरनं. पण जर कृष्णराज महाडिक धनंजय महाडिकांचा मुलगा नसता तर मग आज आत्ता या दिवसाला जो आहेत तर असता का, किंवा मग काय असतं? सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटते की मी म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक क्युरिओसिटी पॉईंट होता की मी जसं सांगितलं की खासदारांच्या घरात कदाचित कसे लोक राहतात, करतात, ही बघण्याची हे होती. आणि मग लोकांना ते इंटरेस्ट आहे. हे झालं. पण आता असे पण ब्लॉगर्स आहेत, म्हणजे मी जसं करतोय तसे लाईफस्टाईल ब्लॉगर्स आहेत ज्यांना व्ह्युअरशिप वगैरे पण मिळते. त्यामुळे सोशल मीडियाच्या ह्याच्यात कदाचित सिमिलरच राहिलं असतं, ग्रोथ व्हायला फक्त टाईम लागला असता, पण सिमिलर राहिलं असतं. पण राजकीय क्षेत्रात डेफिनेटली म्हणजे मुन्ना साहेबांमुळं मला एक खूप मोठा मला वाटतं हेडस्टार्ट आहे की आमच्या कोल्हापूरमध्ये खूप मोठा महाडिक परिवाराचा गट आहे आणि सन्मान्य आमचे आजोबा महादेवराव महाडिक साहेब यांनी कोल्हापूरकरांसाठी गेले अनेक वर्ष अनेक तिथल्या संस्था अनेक वर्ष संविधानिक पदावरती ते राहिलेले आहेत आणि काम केलं. त्यामुळं आमच्या परिवाराचा इतिहास तर तसा खूप मोठा आणि आता साहेबांच्या माध्यमातून तो संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पसरला आहे आणि आता महाराष्ट्रभरची सुरुवात झाली. त्यामुळं हे तर मला मानावंच लागेल की मला जर राजकीय क्षेत्रात यायचं आहे तर त्यासाठी खूप मोठा हेडस्टार्ट आहे. परंतु मी आजपर्यंत कधीच, आणि हे लोकांना सुद्धा माहिती आहे की माझे वडील खासदार आहेत म्हणून मला असं मी आजपर्यंत कधीच केलेलं नाही. पण जरासा तरी काहीतरी टक्के फायदा की बाबा एखाद्या कामासाठी निधी जो तुम्ही आणता केंद्रात राज्यात जे काही तुम्हाला तो जो रीच ऍक्सेस असतो तो खासदारांचा मुलगा असल्यामुळे पटकन मिळतो की नाही. एखाद्या सर्वसामान्य माणसाचं मुख्यमंत्र्यांना भेटायचं किंवा संबंधित विभागातल्या मंत्र्याला कोणाला भेटायचं असेल तर त्याला किती काय काय स्ट्रगल करावं लागेल. ते एक्झॅक्टली हा प्रश्न अनेक लोकांना पडला होता म्हणून मी ह्याच्यावरती एक ब्लॉग केलाय की जेव्हा तुम्ही जसं म्हणला की मी जेव्हा कोल्हापूरचे रस्ते विकसित करण्यासाठी निधी आणला होता तर अनेक लोकांना प्रश्न पडला की माझ्याकडे कुठल्या पक्षाचं पद नाही, कुठलं संवैधानिक पद नाही, तरी सुद्धा हे निधी कसा आणू शकतात. 100% हे सगळ्या गोष्टी खासदार साहेबांच्या पत्रावरती झाल्या. पण मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे की मी स्वतःच्या बळावरती कसे मुंबईमध्ये असेल, कोल्हापूरचे अधिकारी असतील यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स बिल्ड केले, त्यांना समस्या तिथल्या समजवल्या. म्हणजे मी जेव्हा तिथं विकास कामंसुद्धा घेऊन गेलो, मी फक्त असं घेऊन गेलो नाही की इथला रस्ता खराब आहे म्हणून करून द्या, पण मी तिथं जुने न्यूजपेपर कटिंग्स घेऊन गेलो. ॲक्च्युली कोल्हापूरचे रस्ते विकसित झाल्यावर विकास कशा पद्धतीने तिथून पुढचा होऊ शकतोय आणि किती वर्ष झाला हा प्रश्न प्रलंबित आहे, हे सगळ्या गोष्टींचा थोडाफार डेटासुद्धा मी काही तिथल्या पत्रकारांना घेऊन गोळा केला होता आणि ते जाऊन सगळं प्रेझेंट केलं आणि मग काही मंत्री महोदयांकडनं मला त्याची मान्यता मिळाली. म्हणजे मी असं कधीच गेलो नाही की मी खासदारांचा मुलगा आहे मला तुम्ही हे मी म्हणजे जो प्रोटोकॉल आहे जे सगळं करायला लागतं ते सगळं करून तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये पण बघाल मी तासोन तास सगळ्यांच्या दारात थांबलोय. म्हणजे एखादे माझ्या साईडला बसल्यात तर ते गेल्यानंतर मग मी आत गेलो, नंबर लावलाय मी ते सगळं केलंय मी स्क्रॅच पासनं. आणि मग आता कुठे तर माझी ओळख सगळ्यांवर झाल्यामुळं आता ते काम थोडं गती आली त्याला. बरं, कुठेतरी रोज ही विधानसभा झाल्याच्या नंतर रोज कुठेतरी असं वाईट वाटतं का की यार आपण आज आमदार असतो किंवा काय? मी तुम्हाला सांगू, मला त्या बाबतीत मनात थोडी सुद्धा खंत नाही, कारण मी ह्या विचाराचा माणूस आहे की जे काय होते ते चांगल्यासाठी होते. मी ज्या विधानसभामध्ये माझी नावाची चर्चा चालू होती मी तिथं फक्त 10 ते 11 महिने काम केलं, म्हणजे जवळपास वर्ष म्हणू शकता तुम्ही फक्त. पण तिथं अनेक वर्ष म्हणजे माझ्या जन्माआधीपासून काम करणारे पण कित्येक लोक आहेत. बरोबर. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की खूप कमी वेळात मी खूप मोठं इम्प्रेशन तिथल्या लोकांमध्ये क्रिएट करू शकलो. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की जेव्हा सर्व्हेज झाले तेव्हा माझं नाव तिथं
आघाडीवरती होतं. मला किंवा चर्चेत होतं, रेसमध्ये हा रेसमध्ये तर डेफिनेटली होतं. आणि मला आनंद सगळ्यात मोठा ह्या गोष्टीचा आहे की लोकांना कुठेतरी माझ्यामध्ये एक नेतृत्व दिसत होतं. त्यामुळं जे काय झालं ते चांगल्यासाठी पण झालं. खरं सांगा, महाडिक साहेबांनी पक्षप्रमुखांची भेट घेतली होती की नाही तिकिटासाठी का नाही? ॲक्च्युली ती स्टोरी थोडी कॉन्ट्रोवर्शियल आहे. कारण मी खरं सांगायला गेलं तर भाजपचे जे कोण उमेदवारीसाठी इच्छुक लोक होते, हां. दॅडी इथं माझ्यासाठी खरंच आले नव्हते. म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला, जेव्हा तिकीटची चर्चा चालू झाली तेव्हा तुम्हाला माहिती आहे की उत्तर विधानसभामध्ये शिवसेना भाजप ह्याची खूप मोठं डिबेट चालू होतं. आणि ती पारंपरिक तशी शिवसेनेची जागा आहे. म्हणजे भाजपने तिथे एकदा लढवली आहे, खूप चांगलं मताधिक्य सुद्धा घेतलेलं आहे. पण ती जागा गेल्या अनेक टर्म्स ही शिवसेना निवडून येतात आहे. तर जेव्हा ती चर्चा चालू झाली तेव्हा भाजपचे जे लोक इच्छुक होते त्यांच्यासाठी साहेब तिथं गेले होते. आणि तिथं आता डिटेल मी काय चर्चा झाली मला माहीत नाही, कारण मी तिथं नव्हतो. पण एवढं मला माहिती आहे की ही जागा भाजपला मिळावी आणि हे इच्छुक उमेदवार आहेत ह्यांच्यामध्ये कुणाला तर संधी मिळावी ह्याच्यासाठी ते इथं आले होते आणि त्यांची भेट घेतली. असं म्हणजे हे खरं चित्र आहे तुम्हाला. पण एकंदरीत असं जर इतिहास बघितला तर काका पुतणे लढत असतात ना. म्हणजे महाडिक गट वर्सेस पाटील हे जे काही वॉर आहे कोल्हापुरातलं, तर काका पुतणे असे दोघं जण मैदानात उतरतात आणि निवडणूक लढवतात. तर मग तुमचे काका अमल महाडिक तरी जिंकले, मग त्यांच्यासोबत कृष्णराज महाडिक पण उतरतायत का असं सगळ्यांना वाटलंच होतं. हो. पण मग त्याच म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं की मी पॉझिटिव्ह घेतो की बाबा जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग हे आपण जर पॉझिटिव्ह नोटवरती तुमच्या एकतर वयानुसार म्हणजे वयाची आणखीन काही वर्ष त्याच्यामध्ये ऍड होतील 5 वर्षांनंतर, मग 2029ला जी निवडणूक होईल त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन चान्स मिळालाय काय काय कामं करायचा, समाज उपयोगी, लोकांपर्यंत पोहोचायचा, जनसंपर्क वाढवायचा, लोकांसाठी काम करायचा. मग त्याचा आणखीन 2029ला फायदा होईल. मी तुम्हाला सांगतो, इलेक्शन ज्या दिवशी झाली, रिझल्ट झाला, काही दिवस मला आठवडा जास्तीत गेला असेल. मी बरोबर 1 आठवड्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा चालू केला. अच्छा. आणि मी अजून सुद्धा माझा तिथला दौरा चालू आहे. आणि खूप कोल्हापूर एक खूप चांगला जिल्हा आहे. खूप आशीर्वाद मला वाटते महालक्ष्मी देवीचा आमच्या त्या जिल्ह्यावरती आहे. खूप चांगली माणसं आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मला स्वतःला फक्त एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही ठेवायचं आहे. लोकसभा लढवा. नाही लोकसभा असं म्हणत नाही. मला माहिती आहे माझं पोटेन्शियल त्याच्यावर खूप जास्त आहे. मी यूट्यूब सोशल मीडिया हे एक भाग आहे. म्हणजे ह्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. म्हणजे जे माझे व्ह्युअर्स आहेत ते मला काही एक राजकीय व्यक्ती म्हणून नाहीच बघत. माझे राजकीय व्यक्ती मला बघणारे नेतृत्व नेता म्हणून बघतात ना. म्हणजे एकूण ते नाही समाजासाठी करणारे एक्झॅक्टली तुम्ही जे म्हणलात. त्यामुळं मला माझं पोटेन्शियल माहिती की मला एखाद्या विधानसभापुरतं मर्यादित राहायचं नाही. मी संपूर्ण जिल्हा दौरा चालू केलाय. काही तालुके झाल्यानंतर मी महाराष्ट्रातले पण अनेक जिल्हे फिरायला जाणार आहे. आणि मला येणाऱ्या काळात ऍक्च्युली मला तेच विचार, सॉरी थांबवते, कारण फक्त हे तुमचं समाजकाम किंवा काय जे काय करायचंय ते फक्त कोल्हापूरसाठीच आहे का फक्त पुढे आणखीन त्याचं क्षेत्र वाढणार आहे? मी ऍक्च्युली सुरुवात जेव्हा केली मुंबई, पुणे, नाशिक ह्या ठिकाणी पण मी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत. ते आहेत माझ्या व्हिडिओजमध्ये. पण मग मागच्या एक 6-7 महिन्यात तर मी काही जास्त ट्रॅव्हल केलं नाही. मी कोल्हापूरमध्ये होतो बऱ्यापैकी. पण मी करणार म्हणजे अजून पण काय आहे, कोल्हापूरमध्ये असल्यामुळं भरपूर लोकांकडनं समजते की इथं गरज आहे किंवा इथं हे करू शकतोय. आणि त्यातून मग आयडियाज जनरेट होतात. मला इतर महाराष्ट्रातल्या पण अनेक जिल्ह्यातून आता निरोप येतात, पण अजून फिरलेलो नाही आहे जास्त. त्यामुळे आता जसं जाईन तसं कॉन्टॅक्ट बिल्ड होतील. कारण तुमचे फॉलोअर्स काय फक्त कोल्हापूर आणि महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीये. कोल्हापूरमध्ये तर व्ह्युअरशिप माझी 5व्या नंबरला आहे. अच्छा. वरचे जिल्हे वेगळेच आहेत. ओके. हा म्हणजे फॉलो करणारे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले, राज्यातले, देशातले, काय देशाच्या बाहेरचे पण असतील. त्याच्यामुळे तुमचं काय एवढं सीमित कोल्हापूर पर्यंत राहिलेलं नाहीये. अगदी बिलकुल. तर आता एकूणच परवाच्या दिवशी आता रोज एक व्लॉग्स बघतो ना, तर त्याच्यामध्ये म्हैस आणली. आता हे पण सामाजिक तुमचं काम आहे की तुम्हाला वाटलं की बाबा त्यांच्यासोबत असा प्रसंग घडलाय तर आपण काहीतरी करावं. पण एखादा युट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जो कोणी असेल तर तो असं कधी त्याच्या डोक्यात येईल का की आपण ट्रकमध्ये टाकून म्हैस आणावी आणि कोणाला तरी आपण द्यावी? हे सुचलं कसं? कोणी सजेस्ट केलं का काय असंच आपलं अचानक डोक्यात कसं आलं? अजून सुद्धा खूप लोकांना, म्हणजे मी तुम्हाला थोडंसं इन डिटेलच सांगतो. मी ॲक्च्युली एक फार अप्रोचेबल माणूस आहे. म्हणजे मी खूप
लोकांच्यात खूप लोकांच्यात असतोय मी आणि मला कुठलीही गोष्ट करायला लाज वाटत नाही. म्हणजे तुम्ही जसं मगाशी कचऱ्याचं पण उदाहरण सांगितलं, मी घराघरात जाऊन कचरा उचलत होतो लोकांचा आणि ते करत असताना म्हणजे आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि तिथल्या रहिवाशींना पटत नव्हतं की मी कचरा गोळा करायला आलोय. तसंच त्याच्या आधी मी पोस्टमन झालेलो आहे, त्याच्या आधी मी कुंभार झालेलो आहे. मला कुठल्याही गोष्टी पहिली गोष्ट तर करायला लाज वाटत नाही. दुसरी गोष्ट मला नेहमी त्यांच्या दृष्टीने कशा गोष्टी दिसतात हे बघणं आवडते. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की मी आज घरातनं कचरा टाकतोय पण मला माझ्या इथं जो कचरा उचलणारा जो व्यक्ती आहे त्याला कसं वाटत असेल हे करायला, त्यामुळे मी जाऊन ते अनुभवतोय. मी त्या प्रकल्पाच्या इथं जेव्हा गेलो होतो, जे वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकार आहे, मी तुम्हाला सांगतो मला अजून सुद्धा मला अंगावर काटा येतोय. म्हणजे की कसं तिथं आपली लोक काम करतात आणि त्यांना एक चांगलं एन्व्हायरमेंट उभं करून देण्यासाठी काय करता येईल, आता मी त्याच्या पाठीमा लागलोय. त्यामुळं मला नेहमी एक्सपिरियन्स करायला आवडते की त्यांच्या दृष्टीने काय असेल. मग जेव्हा मी म्हैस घेतली, आता खरं सांगायला गेलं तर मी जेव्हा त्या मार्केटमध्ये स्वतः गेलो, मी त्या मार्केटमध्ये एवढ्यासाठी गेलो की मला तिथं म्हैशींबद्दल नॉलेज पाहिलं होतं की कुठल्या जातीच्या असतात, कसं पण घेऊन गेलेला नाही. तिथली लोक आली थोडी मग त्यांनी सांगितलं, थोडं समजवलं कसं असते. मग मी त्यांच्या दृष्टीने बघितलं की कसं असते. मग ती म्हैस जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांकडं आम्ही भेट द्यायला गेलो तेव्हा कसं आहे, फोनवर बोललो मी त्यांच्यावर, पण मला त्या भावना तशा पोचत नाहीत. पण जेव्हा तिथं गेलो आणि त्यांचं कुटुंब ज्या अडचणीत आलं होतं, म्हणजे संदीप वाडकर त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या ज्या मिसेस होत्या, मी त्यांच्याशी बोलवतो, ते मला सांगितले की ह्या म्हैशींमुळं आमचं जीवन जे आहे ते आहे, असं त्यांनी सांगितलं. तर ते जेव्हा त्यांनी म्हणलं की नाही, मला एवढं त्याचं वाईट वाटलं की अशी एक घटना त्यांच्यावर झाले. त्यामुळं जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. माझ्याकडे फॉर्च्युनेटली रेव्हेन्यू शिल्लक होता 2-3 महिन्याचा, जे खर्च झाला नव्हता आणि ते बरोबर एवढ्या चांगल्या गोष्टीसाठी गेलं, याचा मला फार आनंद आहे. म्हैस दारात घेऊन आल्यावर मम्मीने फक्त हात जोडले होते. ते झालं कॅमेरा समोर. नंतर बिहाइंड द कॅमेरा, म्हणजे कॅमेरा गेल्यानंतर काय मम्मीची काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला सांगितलं मी त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंय की मम्मीला माहीतच नव्हतं. तिला वाटलं मी घरीच ठेवायला आणले ती म्हैस. आणि आमच्या इथं म्हणजे मम्मी ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा वेगळा असं काय नाही, जे झालं ते तिथं झालं. ती पहिली बघून शॉकच होती आणि मला ती म्हणली ना त्यात काय तर उद्योग करत असते सारखं. तर तो एक सरप्राईज एलिमेंट सगळ्यांसाठीच होता. मी पहिल्यांदाच असा एक व्लॉग केला ज्यामध्ये मी शेवटपर्यंत सांगितलं नाही की मी काय उद्देशाने एखादी गोष्ट करायला चाललो. सगळ्यांसाठी सरप्राईज होता. हा, त्यामुळं जेव्हा म्हणजे कॅमेरा बंद झाला तिथं आणि आम्ही कागलला जाण्याच्या आधी तिथं बराच वेळ गंगाभर सगळे खेळत बसलेले. म्हणजे आमच्या घरातले अगदी म्हणजे ते मामा मावशी आमरेंद्र सगळे खेळत बसलेले तिच्याबरोबर. नंतर डॅडींनी काय कौतुक केलं, शाबासकी दिली? माझी ऍक्च्युली त्यानंतर पण डॅडींची खूप लेट भेट, डॅडींना पण माहीत नव्हतं. आणि त्या दिवशी ते गावात एवढी चर्चा झाली, त्या दिवशी रात्री मला डॅडींचा फोन आला. म्हणजे काय केलंस नेमकं, म्हैस घेऊन गेलास म्हणजे काय केलास? म्हणलं असं असं त्यांचे जे म्हैशी मयत झाले होते ते. मग मी गिफ्ट सांगावं असं नाही वाटलं की म्हणजे की बाबा टेबल डिस्कशन की बाबा मी असं असं करतोय, की तुम्हाला काय वाटतं याबद्दल? सगळ्यांनाच सरप्राईज करायचं होतं मला. आय वॉन्टेड टू सरप्राईज एव्हरीवन, कारण मला असं वाटलं की हे खूप चांगलं एक उपक्रम असू शकतोय. म्हणजे कॉन्फिडंट होतात की मी हे करतोय ते चांगलंच आहे आणि सगळ्यांना हे आवडणारच आणि हे जे काय होईल ते उत्तमच होणार. त्यामुळे तुम्हाला सांगतो, बिंदास केलं. तुम्हाला मॅनिफेस्टेशन वर्ड माहित असेल. हो, माझं मॅनिफेस्टेशन एवढं स्ट्रॉंग आहे की एखादी गोष्ट मी आता जर ठरवली की काही XYZ, मला लिटरली ते एंडला कसं होणार, म्हणजे हाऊ इट इज गोइंग टू टर्न आउट हे मला दिसतेच लिटरली. आणि म्हणजे माझ्यावर तसंच घडतंय. आपला इंटरव्ह्यू कसा होणार आहे? चालू आहे, मला खूप छान चालू आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, मी खूप लो एनर्जी इथं आलो होतो, कारण तुम्हाला माहिती मी दिवसभर बाहेर होतो आणि आता सुद्धा लेट झाले. पण तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही माझी एनर्जी खूप वाढवलाय. थँक्यू सो मच. कारण हे कामच आहे की आपल्या सोबत असलेला गेस्ट आणि 100% त्यामुळे ही पोच पावती आहे. बरं, आता कोल्हापुरात आतापर्यंत तुम्ही सगळे बरेचसे प्रोजेक्ट्स म्हणजे खूप असतील की आता ते सांगू शकत नाही, पण एक आता की बाबा अपकमिंग माझ्या डोक्यात आहे का ते पण सरप्राईज द्यायचंय. म्हणजे सोशल मीडियासाठी म्हणताय का कोल्हापूरचं असं काय काम? काही आता तुम्ही जे करणार ते सोशल मीडियावरती दिसणारच आहे, बरोबर? त्याच्यामुळे
कोल्हापूर म्हणजे खरं नाही असं काही नाही, कारण काय आता राजाराम बंधाऱ्याचे ते कठडे कसे तुटलेत, हो. तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतो की काय काय असं, म्हणजे ते काही असं डोक्यात आहे? सोशल मीडियावरती जे दाखवतोय मी तेच प्रोजेक्ट करतोय असं नाही. मी त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर बरं. प्रोजेक्ट करतोय. मी सोशल मीडियावरती ठराविक त्यातले जे लोकांना बघायला कदाचित आवडतील ते दाखवतोय. पण कोल्हापूरमध्ये खरं सांगायला गेलं तर अजून सुद्धा अनेक गोष्टी आहेत जे करण्यासारख्या. जसं मी सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज अजून कोल्हापूरमध्ये भरपूर स्कोप आहे. आमच्या इथं रोजगार निर्मितीसाठी भरपूर स्कोप आहे. वेस्ट मॅनेजमेंटचा जो आता मी विषय हाती घेतला, अशा अनेक गोष्टी आहेत आणि सायमल्टेनियसली सगळ्यांवरती काम चालू आहे. कारण आता इथून पुढचे 5 वर्ष माझे वडील खासदार आहेत, माझे काका आमदार आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली आता कोल्हापूरमध्ये भरपूर काही गोष्टी करण्याचा स्कोप आहे. त्यामुळे आता आम्ही सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे, असं काय एक ठराविक अशी काय नाही. बरं, अगदीच वेगळ्या विषयात घुसते डिरेक्टली. तुमच्या एक फॅमिलीचे एक पद्धत आहे की आता म्हणजे आता तुमच्या मोठ्या भावाचं लग्न झालं, हां. मधल्या भावाचं अंदाज आलाय का काय विचारणार आहे ते? नाही, बोला असं कंप्लीट करा की. तर मुलाच्या हनीमूनला फुल फॅमिली जायचं, हा काय प्रकार आहे? हं? मी खरं तर आम्ही ते मजेतच हनीमून म्हणतोय. हं. माझे म्हणजे तुमच्या वर्षभराच्या फॅमिली पिकनिक्स असतात वर्षात एक असतं. हा, तेच जे काय. हां. मग नाही, दादा वहिनी पण जातात हो. काय मी जेव्हा आमची फॅमिली ट्रिप होते वर्षात आम्ही एक करतोय, कारण आम्हाला वेळ मिळत नाही एकमेकांवर टाइम स्पेंड करायला. तर मी मुद्दाम जेव्हा दादाचं लग्न झालं आणि विश्वराज दादांचं लग्न झालं, या दोघांचं पण झाल्यानंतर इमिडिएट ट्रिप जी झाली ती फॅमिली ट्रिपच झाली. त्याच्यानंतर पण ते गेले असतील कदाचित, मला माहित नाही. पण मी मुद्दाम ते फनी करण्यासाठी किंवा एंटरटेनिंग पण करण्यासाठी आम्हाला खरं वाटतं ना ते पण. नाही, कन्फ्युजन परत करणार नाही मी. माझे 20 कदाचित बोलत नाही मी. म्हणजे बघणाऱ्यांना खरं वाटतं की अरे बापरे खरंच असं आहे का, म्हणून त्याच कारणामुळे मी हा प्रश्न विचारला. पण आता ते क्लिअर झालं, थोडं कन्फ्युजन झालं असेल तुम्हाला. असं काही नाहीये. हो, तसं नाही. आता लेटेस्ट ट्रिप कुठली आता जी झाली का जी होणार आहे झाली? म्हणतो झाली जी लेटेस्ट झाली. हा, फॅमिली ट्रिप ती टाइम झाला, बालीची झाली होती ना. काय सांगताय? आता म्हणजे तिरुपतीला कोण ते काय झालं? हे जे होतं ते देवस्थान देवदर्शन. हॉलिडे नव्हतं ना ओके ते. ओके ओके. देवस्थान ते प्रत्येक वर्षी आम्ही डॅडींच्या बर्थडेला जातोय. बरं, पण त्याच्या सोडून जर हॉलिडे तुम्ही म्हणला तर झालं त्याला तर वर्षभर झालं त्याला. ओके. आतापर्यंत आपली कोल्हापूरसाठी असतील किंवा काय अशी काय 5 कामं की बाबा जी केल्यानंतर एक समाधान मिळालंय की मी समाजासाठी काहीतरी करू शकलो, तो यूट्यूबचा रेव्हेन्यू असू दे, खासदारांचा मुलगा म्हणून असू दे, निधी आणलेला असू दे, नाही तर काय, अशी कुठली 5 कामं? माझ्यासाठी पहिलं असेल ते माझा जो सामाजिक उपक्रम मी राबवला होता, की एक घरातले एक आई वडील होते ज्यांना बाहेर काढलं गेलं होतं. ते आजी होत्या. तर ते पन्हाळा बेसिकली तालुक्यातलं तो एक गाव होतं. तर ते जो होता तो सोशल ॲक्टिव्हिटी मी नेहमी मला नाही वाटत मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार. कारण तो एकमेव असा व्हिडिओ आहे की मी विचारच केला नाही. मी लिटरली तुम्हाला सांगतो, सकाळी उठलो, माझा कॅमेरा होता, गाडीत जे काही माझ्याकडे पैसे उरले होते महिन्याभराचे ते घेतले आणि मी बाहेर पडलो नुसतं. शोधत की कोणाला काय गरज मी आहे, लिटरली बाहेर पडलो की कुणाला काय मदत करू शकतोय. आणि जात मी गेलो 40 किलोमीटर लांब कोल्हापूर शहरापासून. हो. आणि मी त्यांचं नशीबपेक्षा मी म्हणतोय मी माझं नशीब आहे की मला ते सापडले. जे काय त्यांच्यावर झालं ते वाईट झालं, मी त्यांना मदत पोचू शकलो, ह्या गोष्टीचा मला फार आनंद आहे. पण मला ते सापडणं हे देवानी म्हणजे घडवून आणलं आमच्यासाठी. असं करेक्ट गरजूंना आपली मदत पोहोचणं हे इम्पॉर्टंट आहे. खरंच. त्यामुळं मी ज्या उद्देशाने पडलो, मी तुम्हाला सांगितलं मॅनिफेस्टेशन, ते बरोबर त्या ठिकाणी मी पोचलो जिथं तशी मदत पाहिली होती. त्यामुळे ते नंबर 1 डेफिनेटली. मी कोल्हापूरचे रस्ते विकसित करण्यासाठी जो निधी आणला होता तो माझ्यासाठी एक खूप मोठा लर्निंग कर्व होता. म्हणजे ती माझी सुरुवात होती. पहिल्यांदा मी इथून पुढं सुद्धा कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्यासाठी अनेक कामं करणार आहे, अनेक निधी आणणार आहे. पण तो पहिला होता, त्यामुळे तुम्ही तुमचं पहिलं कधी विसरत नाही. बरोबर. थर्ड हे रिसेंटली जे गंगाचे झालं, जी म्हैस आम्ही आमच्या कार्यकर्त्याला, त्याबद्दल पण मला खूप खूप छान झालं ते सगळं. लोकांना ते फार आवडलं, त्याचा सुद्धा मला आनंद आहे. कचऱ्याविषयी आपण जे बोललो तो पण एक फार चांगला उपक्रम आहे आणि अजून त्यावरती भरपूर काम आहे. म्हणजे सुरुवात अशी झाली की तिथं रस्ते पण नव्हते, तर ते आम्ही काही केंद्र शासनाकडनं खासदार साहेबांच्या माध्यमातून निधी आणून तिथं त्याची सुरुवात झाली. पण आता प्लांटसाठी वगैरे आम्ही
भरपूर काही त्यात करत आहे आणि त्याचं प्लॅनिंग फेजमध्ये आता ते आहे. तर असे हे 4 आहेत. 5वं आता अपकमिंग काय तर सरप्राईज ठेवतो तुमच्यासाठी. अच्छा, सरप्राईज. ठीक आहे. म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला ते तुमचं फॉलो मी तर असं सुद्धा म्हणेन की तुमच्याकडं बातम्या खूप असतात. तुमच्याकडून जर असं एखादी गोष्ट तुम्ही सांगा की नुसतं कोल्हापूर नाही, कुठल्याही महाराष्ट्र राज्यामध्ये सांगा जी तुम्हाला वाटते की मी जाऊन तिथे करू शकतोय आणि मी न्यूज 18 साठी ते नेक्स्ट प्रोजेक्ट करायला सुद्धा तयार आहे. बिलकुल डन. तसं आम्हाला जसं वाटेल तसं सजेस्ट करू. प्लीज सांगा. आणि तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये नक्कीच इंटरेस्ट घ्या. Please, खूप please, छान नक्की, होईल. नक्की. बरं, आता तुम्ही एक प्लेयर आहात, खेळाडू आहात. ओके, म्हणजे ते एक अंग आहे. म्हणजे बरेचसे गुण आहेत तुमच्यामध्ये खरं तर. आणि एक महत्त्वाचं म्हणजे समोरच्याशी विनम्रपणे बोलणं. कदाचित म्हणून सगळे लोक तुमच्या मागे किंवा तुम्ही लोकांना हवेसे किंवा जो काही तुमचा हे आहे, बरोबर. फॉलोअर्स आहेत, लोकप्रियता तुमची त्याच्यामुळे आहे हे तुम्हालाही माहिती असेल. म्हणजे मला भरपूर लोक येऊन सांगतात की तुम्ही एवढं सॉफ्टली कसं बोलताय, एवढं हसत खेळत आमची चौकशी करताय. चिडता असं का कसं? नाही कोणावर कधी? नाही, मला राग नाही येत जास्त. अच्छा. म्हणजे मला चिडवलं तरी जास्त नाही राग येत. माझा तसा म्हणजे आमच्या तिन्ही भावांपैकी डॅडींचे खूप वेगळ्या फक्त लेवलचे दुसऱ्याला असं चिडवताय की त्याला राग आला पाहिजे. आमच्या घरात ते काय आहे, वहिनींबद्दल मला माहिती तुम्ही बोलताय. आम्हाला बहीण नव्हती कधी. बरोबर. आम्हाला जर बहीण असती की नाही तर ते तिच्याबरोबरच हसत खेळत. पण आता मी त्या शेवटी तुमच्या मावस बहिणीला जसं छळताय. मी तेच सांगतोय ना, माझी वहिनी म्हणजे माझी बहीणच आहे होत्या. त्यामुळं कधी ते मागच्या 23-25 वर्षात झालं नसल्यामुळे त्याचा, ते आता वचपा सगळे काढतोय. वहिनींमुळे. आणि आता वैष्णवी वहिनी आधी एकट्या होतो, आता 2-2 मिळाल्यात ना, आता त्रास वा झाला वा. त्यामुळे. आणि आता बहुतेक या वर्षी आता तिसरी सून पण माडिकांना मिळणार आहे बहुतेक. हो ना? काय काय विचार आहे त्याबद्दल, लग्नाबद्दल? कारण नंबर पण दिलाय बाबा त्या व्लॉग मध्ये, सगळ्यांना एकत्र बसवलं हो नाही हो, होतं. नंबर कुठला देतो, ते नंबर नुसतं मम्मी ते दादानी चेष्टा केली हो, त्यामुळे म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे करतील लोक किंवा कॉन्टॅक्ट की बाबा काय स्थळ सुचवायचं असेल तर खूप म्हणजे यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे काय तुम्हाला सांगू. मग तुमचा विचार काय आहे? मी तुम्हाला सांगतो, मी कृष्णराज महाडिक 2025 मध्ये लग्न करणार का? हा विषय माझ्या डोक्यातच नाहीये. म्हणजे मी का तुम्हाला सांगतो, मी कुठल्या नेगेटिव्ह वे मध्ये बोलत नाहीये. माझं लग्न होईल पण आणि नाही पण मला माहित नाही ते होणार का असं नाही. कसं? ह्या वर्षी म्हणतोय हो, ह्या वर्षी नाही होणार माझं. तुम्ही 2025 म्हणला. 2025 असं म्हणण्याचा अर्थ आहे की 2025 मध्ये माझं लग्न होईल का नाही मला. तुम्ही असं म्हणा ना पुढे 2025 तुम्ही म्हटलं 2025 विचारला म्हणून म्हटलो. बरं. अहो टेन्शन येईल बाकीच्यांना. म्हणजे जे कोण स्थळ सुचवतायत, जे कोणी मुली आणतायत त्यांना टेन्शन येईल की असं काय म्हणायला लागले कृष्णराज महाडिक. 2025 मध्ये माझं लग्न होईल का नाही माहित नाही. का मी तुम्हाला ह्याचं पाठिंबाचं कारण पण सांगतो. मी एक वर्कहॉलिक आहे. मी तुम्हाला सांगतो, मी एवढा वर्कहॉलिक आहे की एक टाइम होता जेव्हा मी विचार करायचो की आपण 8 तासच्या जागी 6 तास झोपलं पाहिजे. म्हणजे 2 तास एका दिवशी जास्त काम करायला मिळणार, महिन्याचे 60 तास जास्त काम करायला मिळेल. मी असा विचार करणारा व्यक्ती होतो. मला खूप वेगळं आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतोय आणि मला त्यातले जे चॅलेंजेस आहेत ते खूप आवडतात. म्हणजे आय लव्ह टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, असं आहे माझ्यासाठी. आणि हे तर आता राजकीय, सोशल मीडिया, स्पोर्ट्समध्ये होतो, आता उद्योगसुद्धा आहे आणि कदाचित अजून काही महिन्यांनी, वर्षांनी अजून काही येईल. तर मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, करण्यामध्ये खूप माझी आवड आहे. त्यामुळे काही गोष्ट आली की मी त्याच्या पाठीमागं सगळं सोडून त्याच्या पाठीमागं लागतोय. आणि त्यामुळं एक असं आहे की त्या कामामध्ये असल्यामुळं माझं ह्या गोष्टींमध्ये लक्षच नाही आहे, खरं सांगतो मी तुम्हाला. कारण मी आय एम जस्ट सो बिझी विथ वर्क की असे बाकी काही विषय माझ्या डोक्यात नाही. पण आता न्यूज 18 लोकमतच्या प्लॅटफॉर्मवरनं काय मुलीकडनं काय अपेक्षा काय ते तरी सांगा जरा. अपेक्षा काय आहेत? मुलगी कशी असावी? काय नाही, संस्कारी, जसं तिच्या आईवडिलांना सन्मान देते तसं माझ्या आईवडिलांना सन्मान द्यावी. आणि काय नाही, घर सांभाळ, आमची काय अपेक्षा नाही तशी. वैष्णवी वहिनीसारखी असावी का मंजरी वहिनीसारखी असावी? त्या दोघी मिळून जशा असतील तशी असावी. बरं, कॉम्बिनेशन. बरं, आता एक असं म्हणजे जनरल विचारतात बघा की रॅपिड फायर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी की शरद पवार वगैरे असं. तर तसं मला नाही ऐका, ते नाही विचारायचं आहे मला. मला असं विचारायचं आहे की पण उत्तर दिलं पाहिजे. कशाबद्दल विचारणार तुम्ही, फॅमिली का पॉलिटिक्स? फॅमिली. फॅमिली पण आम्ही तुलना नाही हो, आमच्यासाठी सगळं एकच आहे. म्हणजे मग कॅन्सल. मम्मी डॅडी दादा वहिनी सगळी एकच आहेत माझ्यासाठी. त्यांच्यात तुलना आम्ही नाही करू शकत. बरं, कॅन्सल, रॅपिड फायर कॅन्सल. बरं, आपण मगाशी ना ते खेळाडू आणि ह्याच्याबद्दल बोलत होतो, तो विषय तिसरीकडेच गेला खरं तर. एक खेळाडू म्हणून आपण कुठलीही मॅच, म्हणजे एवढे सगळे खेळ आहेत त्याच्यामध्ये कुठलीही मॅच ती कुठल्याही स्तरावरची असू देत, शाळेतली असू देत नाहीतर नॅशनल लेवलची इंटरनॅशनल लेवलची असू देत, पंचांचा निर्णय अंतिम राहील असं खूप वेळ आपण ऐकतो. तर कोल्हापुरातली कुस्ती सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही कुस्ती लहानपणापासून तुमचा कुस्तीचा व्लॉग बघितलाय, तुम्ही का कुस्तीमध्ये नाही हेही ऐकलंय. अगदी जर शॉर्टमध्ये ज्यांनी नसेल ऐकला त्यांना सांगा ना प्लीज, की तुम्ही कोल्हापुरातले असून सुद्धा मोठा भाऊ कुस्ती खेळत होता, तर मग कृष्णराज का नाही कुस्तीमध्ये? जेव्हा आमच्या फॅमिलीचा, आमच्या परिवाराचा क्रीडा क्षेत्रात पण इतिहास फार मोठा आहे. माझ्या आजोबांपासनं भीमराव दादा माडिक हे फार मोठे पैलवान होते. त्यांचे सगळे भाऊ हे पैलवान होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत माझे वडील, त्यांचे सगळे भाऊ हे सुद्धा पैलवान होते. आमचं म्हणजे पैलवानकीचंच घर होतं हे. पैलवान घराणं म्हणजे महाडिक घराणं अशी आमची ओळख होती. जेव्हा आम्ही खूप यंग होतो, आम्ही तालमीत जायला चालू केले. ते मी आधीपासूनच म्हणजे आत्ता जसा मी आहे लीन बॉडी आणि मी असाच होतो. माझी कधीच पैलवानासारखी तब्येत नव्हती. मी कितीही खाल्लं माझी तब्येत वाढत नाही. पण माझे दोन्ही मोठे भाऊ एकदम हट्टेकुटे म्हणजे पैलवानच बघितल्यावर. तर त्यांना जे त्या स्पोर्टमध्ये करायला होत होतं ते मला जमत नव्हतं, किंवा त्यांना सुद्धा म्हणजे असं तेवढं इंटरेस्ट घेऊन ते करत नव्हते. आणि आम्ही खूप फॉर्च्युनेट आहे की मम्मी डॅडीने आम्हाला फ्रीडम दिलं की जे पाहिजे ते करा, तुम्हाला ठीक आहे कुस्ती नाही खेळणं पण स्पोर्ट्स पाहिजे. त्यामुळे आम्ही आमचा चूज केला. आणि मी तर रेसिंगच्या आधी पण भरपूर स्पोर्ट्स खेळलो, पण रेसिंगमध्ये जे पॅशन वाटत होतं ते बाकी कुठल्या स्पोर्टमध्ये वाटलं नाही. आणि मी त्या स्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व झालो आणि मी त्यात पुढे गेलो. मग बरं. आणि तर आता कुस्तीमध्ये आता एक महाराष्ट्र केसरीमध्ये जो काही हे झाला की बाबा पंचांना एखाद्या खेळाडूंनी अशी वागणूक देणं किंवा काय, ह्याच्या अगदी एका वाक्यात मी कुठल्याही खेळाडूचा वगैरे अपमान नाही करणार. जे काय तिथं गोष्ट आहे बघा, हे शेवटी स्पोर्ट्स आहे. स्पोर्ट्समध्ये हीट ऑफ द मोमेंटमध्ये भरपूर गोष्टी होत असतात. म्हणजे आता ही एखादी गोष्ट कॅमेऱ्यावरती कॅप्चर झाली म्हणून, पण काय खेळाडूंची मानसिकता वर्षोनवर्ष तुम्ही एका क्षणासाठी सराव करत असताय. वर्षोनवर्ष म्हणजे मी पण आता रेसिंगमध्ये 10 वर्ष घालवले. तसंच जे काही खेळाडू तिथं खेळत असतील ती जन्मल्यापासून त्या एका क्षणासाठी ते जे काय असतं सगळं जे काय असतं देतात. हीट ऑफ द मोमेंटमध्ये होतं. 100% ज्या झाल्या त्या चुकीच्या गोष्टी झाल्या, कदाचित तसं नाही व्हायला पावतं, पण त्या मेंटल स्टेटमध्ये तुम्ही नसताय. त्यामुळे मी कुणालाच खरं तर ब्लेम नाही करणार. मी ना त्या खेळाडूला ब्लेम करेन किंवा जे काही निर्णय झाला वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते खूप कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्याच्यावरती. पण कधी स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्समन्सना सांभाळून सुद्धा घेतलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की जे झालं ते बरोबर झालं, पण हीट ऑफ द मोमेंटमध्ये गोष्टी होतात आणि ते लोकांनी समजून पण कधी घेतलं पाहिजे. त्यावरती खूप नेगेटिव्हिटी सुद्धा त्यांच्यावरती झाली, त्या खेळाडूंवरती झाली. तर आणि एका खेळाडूलाच माहिती आहे की ते काय मानसिकतेत असतात आणि काय गोष्टी त्यांच्याकडनं होतात. त्यामुळं जो एखादा व्यक्ती जर खेळाडू नसेल, म्हणजे हे जे मी सांगवलंय हे दुसरं कोणतं खेळाडूच तुम्हाला सांगणार जो त्या लेवलवरती पोहोचून आलाय. हो, त्या लेवलवरती पोहोचून आलाय. त्यामुळं हो, म्हणजे आता मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता फुटबॉल आपण इंटरनॅशनल लेवलला किती बघतोय, तिथं पण असे अनेक किस्से आहेत. मारामारी म्हणजे कम्प्लीट वाईट स्तरावरती. आमच्या रेसिंगमध्ये कित्येक गोष्टी आहेत, पण नुसतं त्या कॅमेरावरती कॅप्चर झाल्या नाहीत कदाचित म्हणून त्याच्यावरती एवढी कॉन्ट्रोवर्सी नाही. पण हे समोर आलं म्हणून झालं, चुकी झालं, त्यांनी त्यासाठी कदाचित माफी सुद्धा मागितली असे मला माहीत नाही. पण त्या हिट ऑफ द मोमेंटच्या गोष्टी आहेत आणि त्यावरती एखादा खेळाडू काय आहे हे लोकांनी जजमेंट नाही केलं पाहिजे. बरोबर. आता तुमचा युवा वर्ग एवढा तुमच्याशी कनेक्टेड आहे, तर कोल्हापुरातली मुलं मुली यंगस्टर्स नोकरीसाठी पुण्याला मुंबईला वगैरे जातात, IT इथली असतील किंवा कोल्हापूर एक IT हब व्हावं असं काही? मी खरं सांगतो, म्हणजे ह्यात थोडंसं राजकारण आहे म्हणून मी तुम्हाला
स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर देतो. कोल्हापूरमध्ये अनेक गोष्टींमध्ये श्रेयवाद आणि अनेक विकास कामांमध्ये राजकारण खूप मोठ्या प्रमाणात होतं. मागच्या गेल्या अनेक वर्षात काँग्रेसची तिथं सत्ता होती कोल्हापूरमध्ये आणि खूप एकामेकांच्या आडवं पडणे आणि अशा म्हणजे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही आता, पण तुम्हाला कळालं असेल अशा गोष्टी तिथं होत होत्या. आणि अनेक चांगले प्रोजेक्ट्स जसं की IT पार्क खूप वर्ष झालं आता प्रोजेक्ट तो आमच्या इथं पेंडिंग आहे. तर हे ह्या राजकारणामुळं तिथं होत होतं हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. परंतु आता इथं महायुतीची सरकार आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की संपूर्ण 10च्या 10 सीटा ह्या महायुतीच्या आल्या. आमच्या इथं जे काय आता नेते निवडून आलेत ते सगळे चांगले काम करणारे, कष्ट करणारे नेते आपल्याला नेतृत्व करण्यासाठी मिळालेत. आणि मला संपूर्ण खात्री आहे की ह्या 5 वर्षात कोल्हापूरचे जे काय आता मोठे प्रश्न असतील ते सोडवले जातील. तुम्ही फुल फ्लेज जेव्हा उतराल तेव्हा हे सगळं बाजूला काढाल ह्याच्यातलं जे काय राजकारण आता IT पार्क होण्यामध्ये राजकारण आडवं येतंय किंवा हे ते सगळं क्लिअर करणार. माझ्याकडं आत्ता सुद्धा भरपूर लोक येतात की तुम्ही ह्यामध्ये लक्ष घाला, तुम्ही त्यामध्ये लक्ष घाला. मी अजून सुद्धा माझी वेळ आलेली नाही. मी अजून सुद्धा त्या पोझिशनवरती नाही किंवा मी एका पदावरती नाही. हा मी नाही म्हणजे मी एका कुठल्या पदावरती नाही, माझ्याकडे अथॉरिटी नाही, माझ्याकडे अधिकार नाही अजून मी स्वतः ऍक्शन घेण्यासाठी. कारण माझ्याकडे कुठल्या पक्षाचं म्हणूनच म्हटलं तुम्ही त्याच्यात गेल्या मी पडल्या जेव्हा जाणार तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एक एक मी मार्गी लावणार. कारण मी हे कॉन्फिडन्सनी पण का सांगतोय तुम्हाला सांगतो, कारण मी हे शब्द कित्येक वेळा ऑलरेडी वापरला आणि परत वापरतो. मी माझ्या कामाशी आणि माझ्या लोकांशी प्रामाणिक आहे बघा. मी कधी काही लपून करणार नाही. मी कधी कुठल्या व्यक्ती जर पुढे जात असला तर त्याला मागं ओढण्याचा प्रयत्न करणार नाही, जे आमच्या कोल्हापूरमध्ये खूप होते. आणि त्यामुळंच असल्या लोकांचे म्हणजे मुळापासून त्यांना काढून टाकलं बघा लोकांनी आणि विधानसभेमध्ये आपल्याला तो रिझल्ट दिला. त्यामुळं जे झालं ते चांगल्यासाठी झालं आणि इथून पुढे सुद्धा चांगलं होईल. बिलकुल. त्याच्यामुळे आता येणाऱ्या सगळ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला कृष्णराज महाडिक आमदार म्हणून दिसू देत किंवा खासदार म्हणून दिसू देत, वेलकम. मात्र तुम्हाला एक सॉरी इंटरप्ट करतो. माझं आमदार की खासदार की गोल नाही मी तुम्हाला नाही म्हणजे मला पॉलिटिकली खूप हे विचारलं जाते. माझं ते गोल नाहीये. मी संपूर्ण जे माझं प्रक्रियेत मग जर हे गोल मी परत थांबवते. मग जर हे गोल नाहीये तर मग विधानसभेच्या या प्रचारादरम्यान किंवा काय मोठ्या स्टेजवरती भाषण करत असताना तुम्ही तुमच्या विरोधकांना इशारा दिला की पुन्हा कधी हीच वेळ असेल, मी समोर असेन, तुमचे विरोधक तुमच्या समोर असतील तर माझ्याकडे किती माणसं आणि त्यांच्याकडे किती माणसं, हे काय सांगतो ना. मी तुम्हाला काय सांगतोय, मी आमदारकी डोक्यात ठेवून काम करत नाही असं मी तुम्हाला म्हणतोय. मला संविधानिक पदावरती यायला आवडेल, मला काम करायला आवडेल. शेवटी बघा मी माझ्या इच्छा आहे ना, पण माझ्या रेव्हेन्यू मधनं वगैरे मी काय हे काय वर्षानुवर्ष करू शकत नाही. मला समाजासाठी काम करायचं आहे. मी खूप जवळनं आजकालचे अनेक मंत्री महोदय बघतोय ते कसं काम करतात आणि त्या खात्यामध्ये जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते, मी तुम्हाला सांगितलं मला नवीन गोष्टी हाती घेणं, नवीन चॅलेंजेस कम्प्लीट करणं, सॉल्व्ह करणं खूप आवडते. आणि हा एक क्षेत्र आहे जो समाजाशी निगडीत आहे, जो माझ्या आवडीचा विषय. त्यामुळं मला करायला आवडेल, पण मी एखादी गोष्ट मला आमदार व्हायचं आहे म्हणून हे करत आहे असं नाही मी म्हणतोय. जेव्हा संधी येणार, माझं नाव सुद्धा का चर्चेत आलं, कारण जे काय सर्व्हेज झाले असतील किंवा वरिष्ठ लेवलला माझं नाव चर्चेत आलं आणि मग मला बोलवून गेलं आणि माझ्याशी चर्चा केली गेली. पण ते लोकांमधनं यायला पाहिजे. जर लोकांची इच्छा असेल, लोक जर म्हणले की ह्यांच्यात ते नेतृत्व दिसतंय. आणि त्या दरम्यान पण काय झालं, अनेक लोक खासदार साहेबांकडे येत होते की तुम्ही बघा चांगल्या वयात जर संधी मिळाली चांगलं होऊ शकेल, असं ह्या गोष्टी झाल्या. म्हणून त्याला चालना मिळत गेली की मी लढवायला पाहिजे का नाही. परंतु मी जर सांगितलं की मी काम बऱ्याच गोष्टींमध्ये चालू आहे, पण मी काय कुठला हेतू ठेवून करत नाही. मला उद्या मी तुम्हाला सांगतो, मी ऑलरेडी जिल्हा दौरा करतोय, महाराष्ट्र दौरा करतोय. उद्या परत इलेक्शनच्या दरम्यान जर मला सांगितलं गेलं, जर तो प्रसंग आला, मी 100% लढवणार. त्यामुळे असं ते आहे. म्हणजे 2029ला पुन्हा कृष्णराज महाडिक हे राजकारणाच्या आखाड्यात आपल्याला दिसणार, एवढं मात्र नक्की. आणि त्यासाठी तयारी करायला तुम्हाला जादाची 5 वर्ष मिळाली आहेत हे. हो, 100%. येस, बिलकुल. आणि या सगळ्या तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या सगळ्या कामांसाठी, तुमचे जे काही प्रोजेक्ट्स असतील आम्ही सुद्धा सजेस्ट करत राहू. प्लीज. मी तुम्हाला सांगतो, मला ॲक्च्युली या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सांगायला आवडेल. आता तुम्हाला माहिती आहे आज जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे माझ्यावर गेले 2 दिवस,
तर मला अनेक लोकांचे त्यासाठी फोन येतात. पण मी समाजामध्ये एवढं असल्यामुळं, युवकांमध्ये युवतींमध्ये जास्त असल्यामुळं मला सुद्धा भरपूर काही गोष्टी आहेत सांगण्यासारखी, किंवा तुमच्याकडनं सुद्धा तुम्ही कळवावेत असे पण मी तुम्हाला विनंती करतो की चांगल्या प्रोजेक्ट्सवरती आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. शासनाचा जो काय भाग आहे ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत, पण आपण ॲज अ कम्युनिटी आपण एकत्र येऊन काय गोष्टी करू शकतोय हे मी सगळ्यांना, आणि त्यासाठी सुद्धा मला बोलवावं. म्हणजे फक्त जे माझ्या लग्नाची चर्चा चालू आहे म्हणून जे सगळे माझ्या पाठीमागे, जसं आज झालं नाही पण आजचा जो इंटरव्ह्यू होता ना, म्हणजे आय रिअली थँक्यू की तुम्ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो काय, मी एवढा दमलोय तरी मला अजिबात म्हणजे संपावं वाटत नाही. मला एवढी मजा येते तुमच्याशी बोलायला. त्यामुळं तसं मी सांगेन की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप गोष्टींची समज येत आहे, अजून शिकायचं भरपूर आहे, पण त्या आयडियाज सुद्धा मी शेअर करीन, त्याच्या माध्यमातून लोकांनी नवीन गोष्टी सुचवाव्या आणि आपण ते करावे, असं मला सगळ्यांना एक आवाहन करायचं आहे. बिलकुल बिलकुल. आणि सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कृष्णराज, वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.